हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. इथं बघू शकता जे मशीन वर्कचं ब्लाऊज आहे, त्याला आपण आरी वर्क करणार आहोत. याच्या गळ्याला आपण आरी वर्क करणार आहोत. जे गळ्याचे डिझाईन आहे त्याला एक शुगर बीटची लाईन आहे आणि थोडा धाग्याचा वर्क केलेला आहे. तर इथं बघू शकता धाग्याचा वर्क देखील हायलाईट नाही वाटत आहे, तर आपण ह्याला हायलाईट करणार आहोत खूप सुंदर असं. तर याला मी स्टोन चेननी आणि 2 mm गोल्डन मोती जे आहेत त्याने आपण याला वर्क करून घेणार आहोत, ज्याकरून ते खूप सुंदर दिसेल आणि दिसायलाही आरी वर्क छानच दिसतो. त्याच्यामुळे आपण ह्याला आरी वर्क करणार आहोत. तर जे मशीन वर्कचे जे साईडचे फ्लावर वगैरे आहेत त्याला आपण वर्क नाही करणार आहोत. फक्त जसं कस्टमरने सांगितलेलं आहे तसंच करणार आहोत आपण. इथं मी B7000 ग्लो लावून घेत आहे आणि ह्याला 2 लाईन मी लावून घेणार आहे स्टोन चेनच्या. एक शुगर बीटच्या साईडला घेणार आहे आणि एक जे धाग्याचा वर्क केलेला आहे त्याच्या साईडला देखील मी स्टोन चेन लावून घेणार आहे. इथं बघू शकता सुंदर असा वर्क दिसणार आहे आपला. तर इथं व्यवस्थित चेन आपण बोटाने प्रेस करायचे आहे, ज्याकरून निघणार नाही. तर बघू शकता इथं जे शुगर बीट्सची लाईन आहे तिथं देखील मी लावून घेणार आहे आतल्या साईडला. तिथं मस्त गम लावून घेत आहे मी. आणि हे स्टोन चेन निघत नाही आहे, कारण जे B7000 ग्लो आहे त्याने चिपकवल्याच्या नंतर हे बिलकुलही निघत नाही आहे. तर इथं व्यवस्थित आपण स्टोन चेन चिपकून घेतलेले आहे आणि इथं 2 mm जे गोल्डन मोती आहेत त्याला देखील मी बाहेरच्या साईडनी वर्कच्या व्यवस्थित वर्क करून घेते. इथं निडलमध्ये मी बीट्स लोड करून घेत आहे. रिंग थोडीशी साईडला केलेली आहे, ज्याकरून तुम्हाला वर्क दिसेल. एक एक मोती टाकून व्यवस्थित वर्क करायचं आहे. तर इथं तुम्हाला माझे व्हिडिओ अगर आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. तर आपलं बेसिक टू ॲडव्हान्स आरी वर्क शिकवत आहे मी. तर आपले बेसिक झालेलं आहे. भरपूर व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती आणि आता ॲडव्हान्स क्लास चालू आहे. तर ॲडव्हान्स क्लासमध्ये आपण 3Dचा फ्लावर आणि 3Dचा पिकॉकचा वर्क दाखवलेला आहे आणि त्याच्या बाजूचा वर्क बाकी आहे, तो देखील मी दाखवणार आहे. तर हे कस्टमरचे ब्लाऊज येतात आपल्याकडे, तर ते कस्टमरचे ब्लाऊज आत्ता मी वर्क करत आहे, ज्याकरून तुम्हाला आयडिया भेटेल की रेडीमेड जे मशीन वर्क असतात ब्लाऊजवरती त्याला देखील आपण आरी वर्क करून हायलाईट कसं करू शकतो आणि खूप सुंदर कसं त्याला दिसण्यासाठी वर्क करू शकतो ते देखील मी दाखवत आहे. त्याच्यासाठी हे कस्टमरचे ब्लाऊजचे वर्क देखील मी तुम्हाला दाखवते. तर याच्या पुढचा व्हिडिओ आपला ब्लाऊजच्या बाजूचा येणार आहे. खूप सुंदर अशी ब्लाऊजची बाजू, ते देखील कस्टमरचंच ब्लाऊज आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की कस्टमरच्या ब्लाऊजवरच आपल्याला जे त्यांना हवं आहे तसं आपण 3Dचा पिकॉक बनवून देत आहोत. तर त्यांच्या बाजूच्या ब्लाऊजच्या बाजूचा वर्क देखील लवकरच येणार आहे.
तर त्याचा व्हिडिओ मी लवकर अपलोड करेल. तर इथं बघू शकता खूप सुंदर असा वर्क बनलेला आहे आणि जे बॅकनेक आहे खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही देखील असा छोटासा म्हणजे जास्त वर्क करायची पण गरज नाही आहे, पण ते दिसायला खूप छान दिसत आहे. तुम्ही देखील असाच वर्क करा. तुम्ही जे साईडला फ्लॉवर दिसतात त्याला देखील तुम्ही वर्क करू शकता, पण एवढं वर्क करायची गरज लागत नाही आहे, कारण हे खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचे जे नेक आहे ते मी दाखवत आहे. बघू शकता रिंग फिरून. तर एवढा जरी आपण वर्क केला तरी ब्लाऊजला एक वेगळा लुक येतो आणि दिसायला देखील ते खूप सुंदर दिसतं. तर पहिल्या जे मशीन वर्क होतात तो बघू शकता तुम्ही, आणि आता जे मी आरी वर्क केल्याच्या नंतर ब्लाऊज कसं दिसत आहे ते देखील तुम्हाला डिफरंट समजत असेल की खूपच सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.